माननीय श्री राजकुमारजी नंदलालजी दूत हे जिल्हा परिषद प्रशाला गंगापूर या शाळेचे माजी विद्यार्थी। त्यांनी हे 6 वर्ष जिल्हा परिषद हायस्कूल गंगापूर येथे शिक्षण घेतले। माननीय राजकुमार नंदलालजी दूत यांचा जन्म 11 सप्टेंबर 1955 रोजी अहमदनगर येथे झाला। त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सरस्वती भुवन महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे झाले। माननीय राजकुमारजी दूत हे भारतातील अग्रगण्य उद्योगपती व राजकारणी म्हणून सुपरिचित आहेत। माननीय राजकुमारजी दूत हे अपेक्स इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे माजी अध्यक्ष आहेत। तसेच ते वैविध्यपूर्ण व्हिडिओकॉन ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक आणि सहमालक देखील आहेत। आदरणीय साहेब हे शिवसेना या पक्षाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत आणि शिवसेना याच पक्षाचे प्रतिनिधी म्हणून ते सतत 3 वेळा राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले। त्यांची एप्रिल 2002 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवड झाली आणि त्यांनी अर्थविषयक संसदीय स्थायी समिती, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयासाठी सल्लागार समिती आणि शहरी विकास व गरिबी निर्मूलन मंत्रालयात काम केले। ते वित्त मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे नियमित सदस्य आणि दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय व पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे विशेष निमंत्रित सदस्य होते। आदरणीय राजकुमारजी दूत साहेब एप्रिल 2008 मध्ये दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून येऊन खासदार झाले आणि भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या हिंदी सलाहकार समितीचे सदस्य तसेच IT वरील स्थायी समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कामकाज पाहिले। माननीय राजकुमारजी दूत साहेबांनी सामाजिक दायित्व निभावण्याच्या भावनेतून गोर, गरीब व गरजू व्यक्तींना माफक दरात वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नंदलालजी दूत चॅरिटेबल हॉस्पिटल हे एक अग्रगण्य मल्टी चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू केले। छत्रपती संभाजीनगर येथे प्राथमिक ते सर्व तृतीय स्तरावरील आरोग्य सेवा सुविधांसाठी रुपये 100 कोटीहून अधिक गुंतवणूक करून गंभीर आणि जीवघेण्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना मदत केली। त्यांचे शैक्षणिक कार्य यांचा आढावा घेऊया। माननीय राजकुमारजी दूत साहेबांनी शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा भरीव आणि मोलाची कामगिरी केली। त्यांनी गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे राजाबाई माधवलालजी दूत कन्या शाळा या नावाने मुलींसाठी शाळा सुरू केली असून येथे इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिलेले आहे। अशा प्रकारे माननीय राजकुमार नंदलालजी दूत यांनी जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन आपली राजकीय, सामाजिक व शैक्षणिक व औद्योगिक कार्यात गगनभरारी घेऊन आपल्या देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे। अशा या महान कर्तृत्वास जिल्हा परिषद विद्यार्थी रत्नास मानाचा मुजरा।